भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आज ठरलेला विषय होता संत दासगुरू महाराज चरित्र आणि कार्य. परंतु माझ्यानंतर लक्षात आलं की 8 तारखेला, आत्ताच्या 8 तारखेला आपल्या पु ल देशपांडे यांची जन्मतिथी येते आणि त्यांचा थोडासा चरित्राचा मी अभ्यास केला होता आणि केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सगळा आगळा वेगळा माणूस आहे अगदी. आणि काही गुण त्याच्यात असे आहेत की खरोखरच एखाद्या साधू संतांना मध्ये जे गुण असतात तशा तऱ्हेचे गुण त्याच्यामध्ये असतात. तर आपण हा विषय काय घेऊ नये म्हणून त्या विषयाचा विचार केला आणि मग शीर्षक असं गेलं की देवळात न गेलेला देव माणूस पु ल देशपांडे. विषय असा आहे, देवळात न गेलेला देव माणूस पु ल देशपांडे. आता हेच नाव का घेतलं की काही मला वाटतं गेल्या वर्षी का असेल कदाचित, मी संत गाडगे महाराजांवर बोलत असताना त्यांच्या चरित्राचा अभ्यास असं करताना लक्षात आलं माझ्या की गाडगे महाराज स्वतः हे आयुष्यात कधीही देवळात गेले नाही. म्हणजे त्यांनी देवकार्य खूप केली, धर्मशाळा बांधल्या, पाणपोळ्या घातल्या, नंतर त्यांनी हॉस्पिटल्स केली, अमुक अमुक सगळं केलं त्यांनी. पण एवढं असून हा पंढरपुरात धर्मशाळा बांधून सुद्धा पंढरपुरामध्ये एकदा सुद्धा ते मंदिरात दर्शनाला गेले नाही. कारण ते म्हणायचं माझा देव हा बाहेर, देवळाच्या बाहेर आहे, माझा देव हा जनमानसात आहे, त्यामुळे मला तो देव तिथं दिसतोय म्हणून ते देवळात कधी गेले नाहीत. हे एक कारण. आणि दुसरी कारण असं की ते जिथं जातील तिथं प्रचंड गर्दी व्हायची आणि ती गर्दी झाल्यानंतर म्हणजे त्या देवस्थान असो किंवा एखादी संस्था असो, त्यांची काहीतरी स्वतःची यंत्रणा असते, ती यंत्रणा संपूर्ण फुलमडून पडायची. कदाचित हे पण त्याचं कारण असेल, पण मला वाटतं पहिलं कारण जे होतं ते जास्त संयुक्तिक आहे की माझा देव हा दगडाच्या मूर्तीमध्ये नाही, माझा देव जिवंत माणसामध्ये आहे, त्यामुळे ते त्या ठिकाणी सगळीकडे देवळात न जातं. अशाच तऱ्हेचं साधारण काही गुणधर्म मला पु ल देशपांडेंच्यामध्ये आढळले. म्हणून म्हटलं आज आपण हा विषय घेऊया की देवळात न गेलेला देव माणूस पु ल देशपांडे. आता ही पूर्वपीठिका सांगितल्यानंतर आपण त्यांच्या चरित्राकडे असं थोडं बोलूया. तर त्यांच्या जन्माबद्दल असं सांगितलं जातं की मुंबईच्या गावदेवी चौपाटी परिसरामध्ये एका गौड सारस्वत सुसंस्कृत घराण्यामध्ये 8 नोव्हेंबर 1919 रोजी लक्ष्मण त्रिंबक देशपांडे आणि सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांच्या पोटी एक महाप्रज्ञावान बालक जन्माला. आता प्रज्ञा प्रत्येकालाच असते. पहिल्याने आपण बुद्धी म्हणतो आणि बुद्धीला परतत्वाचा स्पर्श झालेला असेल तर आपण त्याला प्रज्ञा म्हणतो. म्हणजे प्रज्ञा याचा अर्थ असाधारण बुद्धिमत्ता. आता पुलंमध्ये ही असाधारण बुद्धिमत्ता कशी होती ते आपल्याला जसं जसं आपली कथा पुढे जायला लागेल तसं आपल्याला समजायला लागेल. परंतु संपूर्ण चरित्राचा विचार केला तर मला त्या म्हणजे असाधारण बुद्धिमत्तेचा म्हणून पद्यवन त्याला म्हणायचं वाटतं. आणि मुलाचं नाव त्यांनी पुरुषोत्तम असं ठेवलं होतं. त्या काळामध्ये देवाची नावं ठेवायची पद्धत होती. आजही काही काही भक्त आहेत. तरी भावी आयुष्यात त्यांना भाई म्हणायचे, कुणी पुलं म्हणायचे किंवा कुणी पुलं पियल असं या नावाने ओळखू लागले. तर त्यांचे मातुल आजोबा म्हणजे आईकडचे, आईचे वडील, त्यांचं नाव वामन मंगेश दुभाषी, हे अत्यंत विद्वान होते. म्हणजे त्यांनी ऋग्वेदी या नावाने ते लिखाण केलं होतं. आणि नंतर पुलंनी त्यांचं व्यक्तिचित्र लिहिताना तर त्या व्यक्तिचित्राचं नाव पण ऋग्वेदीच असं ठेवलं होतं. हे अतिशय प्रज्ञावान होते, ते कवी लेखक होते आणि कदाचित तोच धागा नातवाकडे आला असावा असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांचा स्वभाव एकंदरीत बैठा होता आणि बैठा असल्यामुळे ते क्रीडा क्षेत्रात कधी पडले नाहीत, पण बाकीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते गेले आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे असं मी प्रारंभी म्हणतो. ते कसं फुलत गेलं ते हळूहळू आपण त्या ठिकाणी बघूया. मुख्यतः अत्यंत निर्भीड स्वभाव होता त्यांचा आणि लहानपणापासून हजर जबाबी होता. आणि ते सगळं प्रश्न उत्तरं देताना त्या ठिकाणी समोरचा माणूस कोण आहे याचा न विचार करता योग्य ते उत्तर द्यायचे. आणि कधीकधी समोरच्या माणसाला ते म्हणजे बुचकळ्यात पण पाडायचे. एकदा असा प्रसंग घडला की एक मोठे साहित्यिक होते, त्यांच्या त्या शाळेमध्ये काहीतरी व्याख्यान होतं. तर व्याख्यान झाल्यानंतर त्यांनी विचारलं, मला वाटतं ते काहीतरी महाभारतावर बोलले असते. त्याने विचारलं मुलांना की तुम्हाला काय प्रश्न आहे का. त्या आपले छोटेसे पु ल देशपांडे उठून उभे राहिले. ते म्हणले मला एक प्रश्न आहे. ते म्हणले काय तुमचा प्रश्न आहे. ते म्हणे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर महिला नवऱ्याच्या नावाने कुंकू लावतात, महिला नवऱ्याच्या नावाने कुंकू लावतात. तर पंचाली म्हणजे पंचाली
तिचे 5 पती होती तर ती 5 टिळे लावत होती का? हे असं बघितल्यानंतर ते जे व्याख्याते होते, नाव आहे माहिती पण सांगत नाही त्या ठिकाणी, ते पण थोडेसे आश्चर्यचकित झाले. ते म्हटले की बाळा तू जरा जास्तच हुशार दिसतोय, पण नंतर आपण कधी तर बोलू या विषयावर. तर अशा तऱ्हेचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं शिक्षण मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालय आणि पुढील शिक्षण इस्माईल युसूफ कॉलेज, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, सांगलीचं विलिंग्डन कॉलेज आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी त्यांनी BA, MA, LLB या पदव्या संपादन केल्या. LLB पदवी संपादन केली असली तरी त्यांनी वकिली वगैरे कधी काही केलं नाही. पण संगीताची त्यांना प्रचंड आवड होती लहानपणापासून, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्या आवड असल्यामुळे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतलं. ते श्री दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडे घेतलं आणि काही काळ गायनाचा रियाज केला. आता आपण त्यांना पु ल असं संबोधूया. तर हे सगळं गाण्याचं शिक्षण करत असताना त्यांना उत्तम गाता येत होतं आणि संवादिने म्हणजे हार्मोनियमसुद्धा उत्तम वाजवता येत होतं. आणि या दोन्ही गोष्टी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडल्या असं काय हरकत नाही. जसं ते मोठे व्हायला लागले तसं ते गायन वादनाचे कार्यक्रम पण त्या ठिकाणी करायला लागले. आणि मुंबईचे ओरिएंटल हायस्कूल म्हणून एक आहे, तिथे नोकरी करत असताना त्या ठिकाणी त्यांचं लग्न झालं. सुंदर दिवाडकर म्हणजे आपण जे म्हणतो ना मुळवली ज्या भागामध्ये येते, आपण जर का गेलो तर दिवाडकर चिवडा किंवा दिवाडकरचे वडे मिळतात, त्यांच्यापैकीच ही होती. तिच्याशी त्यांचं लग्न झालं. पण हे लग्न काही जास्त झालं नाही, कारण काही दिवसातच त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. आणि त्यानंतर ते त्या ठिकाणी नोकरी चालू असताना त्यांची सहशिक्षिका होती, त्या ठिकाणी सुनीता ठाकूर नावाची सहशिक्षिका होती. तर तसं म्हणलं तर त्या सुनीताबाईंचा स्वभाव थोडासा वेगळा होता, म्हणजे थोडासा परखड होता आणि बराचसा आत्मकेंद्रित होता. आणि आपण म्हणतो ना एकलकोंडेपणाचा सतत स्वभाव होता. पण तरीसुद्धा त्या दोघांचं जुळलं. आता कसं जुळलं काय माहिती नाही, तर त्या दोघांचं जुळलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे हिंडा फिरणं पण सुरू झालं. आणि नंतर एक दिवशी त्यांना वाटलं आपण लग्न करावं. त्या सुनीताबाई म्हणाल्या की माझी तुझ्याशी लग्न करायला काही हरकत नाही. त्या अरेतुरे म्हणत असतात पण आपण अहो म्हणूया, माझी काही हरकत नाही, परंतु रत्नागिरीला माझे पालक आहेत, आईवडील आहेत, तर त्यांची परवानगी घेऊन आपण मग लग्न करायला हरकत नाही. ते म्हणाले काय हरकत नाही. त्याप्रमाणे पु ल आणि त्यांचा एक भाऊ हे असे दोघंजण मिळून रत्नागिरीला गेले. त्यांच्याच घरी उतरले. आणि त्या बोलण्यामध्ये त्या पुलंच्या गप्पा, हास्य, विनोद वगैरे इतकं सुरू झालं की त्या लोकांना पुलंचा स्वभाव भयंकर आवडला. आणि मग सुनीताबाईंनी कदाचित विचारलं असेल की असं असं आहे, हे प्रपोजल आहे आपल्याकडे. ते म्हणजे काहीच हरकत नाही, मुलगा अतिशय चांगला आहे आणि मुलगा बुद्धिमान तर आहेच वगैरे वगैरे वगैरे. मग आता लग्न करायचं ठरल्यानंतर मग केव्हा करायचं, काय करायचं? त्यांनी निर्णय घेतला की आता जर का होकार आलं तर लगेच लग्न करून टाकूया आपण. आणि त्या दिवशी खरोखर त्या दिवशी त्यांचे म्हणजे सासरेबुवांनी येताना कोर्टातून आपल्या एक लग्न मॅरेजचं फॉर्म विकत आणला. त्या फॉर्मची किंमत होती 8 आणे. त्या फॉर्मवर दोघांनी सह्या केल्या आणि त्यांचं रजिस्टर लग्न फक्त त्यांनी एकमेकांना हार घातले, म्हणजे लौकिक दृष्टीने हार घातले. आपल्या महाराष्ट्रात फक्त 8 आण्यात लागलेलं हे एकमेव लग्न असावं, बाकी कुठले विधी नाही, काही नाही. अशा तऱ्हेचं एक अलौकिक लग्न त्यांचं झालं म्हणाल काही हरकत नाही. आणि त्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. पु ल आणि सुनीताबाईंनी मुंबईच्या कीर्ती कॉलेज आणि नंतर बेळगावचं राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. आता पुलंचं आपण जर का रावसाहेब नावाचं एक व्यक्तिचित्र वाचलं असेल तर त्यात बेळगावचा हा उल्लेख आहे की ते तिथे नोकरी करत असताना त्यांची ते रावसाहेबांची त्या ठिकाणी गाठ पडली आणि अतिशय सुंदर व्यक्तिचित्र त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर हे नोकरी त्या ठिकाणी केली आणि पु ल देशपांडेंना आयुष्यभर सुनीताबाईंनी अतिशय उत्कृष्ट साथ दिली. हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की पुलंचा स्वभाव फारच मनमोकळा होता. एका दृष्टीने काही वेळा ते भोळे पण होते. त्यामुळे भावी काळात काय झालं की त्यांच्याकडून नाटक लिहून घेतलं म्हणा किंवा त्या नाटकाचे प्रयोग करायचे असले तर लोक त्यांना चक्क तर हा पैसे काय केव्हा देऊ वगैरे असं झालं. आणि पुलांना मित्र जास्त प्रिय होते, मैत्री जास्त प्रिय होती. व्यवहाराच्या बाबतीत त्यांचं फारसं लक्ष नव्हतं. पण सुनीताबाईंच्या लक्षात आलं की याचा लोक गैरफायदा घेतात. आता जर का नाटक तुमचं जर का त्यांनी लिहिलेलं नाटक कोणी बसवत असेल तर त्या नाटक लिहिणाऱ्याला रॉयल्टी म्हणतात, त्याचं मानधन असतं, ते मानधन द्यायला पाहिजे. तर हे लोक हा देव देव वगैरे म्हणायचे. पण नंतर त्यावेळेला सुनीताबाईंच्या लक्षात आलं की असे आपले बरेच पैसे बुडत आहेत
मग त्यांनी खंबीर भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की ते नाटक घ्यायचं की नाही ते तुम्ही ठरवा, पण ते घेण्याच्या अगोदर पुढचा व्यवहार मी बघेन. त्याने म्हणजे पुलंना पण ठणकावून सांगितलं. पुलंच्या पण लक्षात आलं असेल की आपल्या गोळेपणाचा लोक गैरफायदा घेतात आणि त्यामुळे पुढच्या भावी काळात सगळा अर्थव्यवहार म्हणजे सुनीताबाई बघायच्या. आणि नुसताच अर्थव्यवहार नाही, काही बाबतीत त्या पुलंवर सत्ता पण गाजवायच्या. कशी? एकदा बोलता 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 ते एक नाटकाचा एक भाग लिहायचा होता. तर एक भाग लिहिला आणि दुसरा भाग लिहायचा राहिला होता. त्या आज लिहू उद्या लिहू असं चाललं होतं. नंतर तो दिग्दर्शक तो जो होता तो चक्र घालायला लागला आणि तो शेवटी सुनीताबाईंना म्हणाला की आता तुम्ही उद्यापर्यंत जर का दिलं नाही तर माझं ते सगळं पुढचा प्लॅन सगळं फोडतं. काय केलं असेल सुनीताबाईंनी? सुनीताबाईंनी कागद बिगद सगळं एका टेबलावर ठेवलं आणि त्या खोलीमध्ये पुलांना कोंडलं, चक्क बाहेरून कडी लावून घेतली आणि सांगितलं जोपर्यंत हे लिहून होत नाही तोपर्यंत मी तुझी कडी उघडणार नाही. आणि खरोखरच नाही, त्यांचे पण प्रतिभा होते. तिने खरोखरच बसून एक टाकी ते नाटक सगळं पूर्ण केलं. अशा तऱ्हेचा सगळा जरा गमतीदार व्यवहार त्यांच्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी सर्वच आयुष्यामध्ये त्यांनी पुलंची साथ केली, अतिशय उत्कृष्ट साथ केली. त्यांनी स्वतःचं असं मोठं एक चरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे मनोहर तरी. हे जर का तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यात पुलंची आणखीन काय वैशिष्ट्य, सुनीताबाईंची पण आणखीन काय वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आता आपण सरस्वतीचं रूप डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला तिच्या हातात वीणा, पुस्तक, माला या गोष्टी दिसतात. म्हणजे ती ज्ञान, संगीत, कला, क्रीडा, विद्या आणि शिक्षणाची देवता मानली जाते. पुलंनी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, क्रीडा सोडून सगळ्या क्षेत्रामध्ये परमोत्कर्ष गाठला. म्हणून एका अर्थाने ते सरस्वती पुत्र होते असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आता मगाशी उल्लेख केला त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. सहसा एखादा माणूस जो असतो तो एक ठराविक क्षेत्रामध्ये मातबर असतो त्याच्यामुळे प्रश्नच नाही. म्हणजे आपण जर म्हणतो की अमुक या बाबतीत ना हा शेवटचा शब्द म्हणून त्यांच्याकडे आपण बोट दाखवतो. पण ह्या बाबतीत पुलं मात्र एकाच क्षेत्रामध्ये नव्हते, ते अनेक क्षेत्रामध्ये मातबर होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या एकापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये जसजसं त्यांचं वय वाढत गेलं तसं तर जास्त फुलत गेलं आणि त्याचा बहुआयामीत्व जास्त त्या ठिकाणी आज लोकांना दिसायला लागलं. आता पुलंना संगीत आणि साहित्य आपल्याला थोडासा परिचय झालेला आहे. त्याच्याबद्दल कला, अभिनय, नाट्य, सामाजिक कार्य, अखंड लालसा, भटकंती असे अनेक पैलू होते आणि त्या प्रत्येक पैलू तेवढाच चमकदार होता. आणि ह्या गुणांच्या आधारे त्यांनी जनरंजनाचा वारसा घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. आता एक त्याच्यातले वैशिष्ट्य बघूया. साहित्याच्या बाबतीत पुलंची मुसाफरी ललित लेखन, काव्य वाचन, नाट्यलेखन, नाट्याचा अनुवाद, विडंबन, पत्रलेखन, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, प्रवास वर्णन, कादंबरीचा अनुवाद, सिनेमाची पटकथा, सिनेमाची निर्मिती एवढे सगळे त्यांच्यामध्ये एका वेळेला भरले होते. म्हणून मग असे सांगितलं की एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात मातबर असतो, पण पुलंनी ज्या ज्या ठिकाणी हात घेतला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची मातोबरी दिसून येते. आता संगीताच्या बाबतीत त्यांना नुसती जाण होती अशातला भागवत नव्हती. ते उत्तम गायक होते आणि उत्तम हार्मोनियम पण वाजवत होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी त्याचे गाण्याचे कार्यक्रम पण केले होते. आता आपल्या पुणेकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची आठवण, ज्यावेळेला बालगंधर्व या कलामंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं तर त्यावेळेला ते मोठा सोहळा झाला आणि त्या मोठ्या सोहळ्यामध्ये म्हणजे शेवटच्या त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी वसंतराव देशपांडे, सुधीर फडके यांनी सामुदायिक रीतीने म्हणलेल्या बालगंधर्वांच्या अवघाची संसार सुखाचा करेनं या अभंगाने त्याची सांगता होत होती. त्या अभंगाला पुलंनी पेटीची साथ केली आणि अतिशय सुंदर त्याची क्लिप पण अवेलेबल आहे. परंतु या ठिकाणी बघण्यासारखं आहे, माझ्या पण थोडंसं लक्षात आलं, त्यांनी पेटीची साथ केली, त्यांना उत्तम गाता येत होतं. परंतु हे दोघं मातबर गायक असताना त्यांनी मध्येच एखादी ताण मारली वगैरे नाही. मोह होतो प्रत्येकाला. आता काही ठिकाणी मोह होतो असा की कधीतरी मला पण अनुभव येतो की एका ठिकाणी माझं व्याख्यान असलं तर फार तर सुरुवातीला माझा परिचय कोणीतरी करायचा आणि नंतर माझं व्याख्यान असं काहीतरी असतं. पण कधी कधी तो परिचय करून देणार हातात माईक आल्यानंतर तोच अर्धा तास बोलतो. म्हणजे मला बोलायला नंतर माझं बोलणं वगैरे ते बाजूला ठेवून द्या, पण हे असं होतं. म्हणजे त्याला पण तो मोह आवरत नाही की आता आपल्याला संधी मिळाली चालत चला.
परंतु हे सगळं कार्यक्रम चालत असताना पुलंनी तोंड उघडलं नाही. पण पण त्यांनी दाद देण्यासाठी वाहवा वगैरे म्हटलं असेल, हे खरोखरच त्याचा गुण आपण वाखाणण्यासारखा आहे. गाण्याला चाली लावणं, संगीत दिग्दर्शन यातही त्यांची मास्तवरी होती. गुळाचा गणपती कधी कधी लागतो बघा टी व्हीवर, हा त्यांनी निर्माण केल्याचे चित्रपट. आणि आपण जे नेहमी गाणं ऐकतो इंद्रायणी काठी, हे इंद्रायणी काठी हे पुलंचं आहे. आणि त्याचं संगीत आणि गायन पण त्यावेळेला त्यांनी पुलंनी केले होतं. नंतर मग भीमसेन जोशी वगैरे सगळ्यांनी ते गाणं गायला हरकत नव्हतं. पण चाल मात्र ती पुलंनी लावली होती, ती शेवटपर्यंत होती. आणि याच्याबरोबर अनेक भावगीतांना त्यांनी संगीताचा साथ चढवला आणि मोठमोठ्या गायकांकडून ते गाळून घेतलं. उदाहरणार्थ ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, आशा भोसले यांच्याकडून ती गाणी गाऊन घेतली आणि आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. कलेच्या बाबतीत म्हणजे एक एक बहुया आयामित्वाचा एक एक तुम्हाला उदाहरण देतो. कलेच्या बाबतीत ते स्वतः उत्कृष्ट अभिनय करायचे. एकपात्री प्रयोग असो किंवा बहुपात्री प्रयोग असो, त्या दोन्हीमध्ये ते सारखेच उत्तम अभिनय करायचे. नाट्याचं दिग्दर्शन करायचे, चित्रपटातली भूमिका करायचे आणि याच्याबरोबर चित्रकला, शिल्पकला इत्यादीमध्ये असलेली त्यांची सौंदर्यदृष्टी आणि त्यांनी केलेले रसग्रहण अगदी वाखाणण्यासारखं होतं. मी दोनच पुस्तकांचा उल्लेख करतो, गुणगायीन आवडी आणि मैत्रजीवांचे हे दोन पुस्तकं आहेत. आता आपल्याला माहिती असेल की आपण कदाचित ते बघितलं असेल. भक्ती बर्व्यांची त्याच्यातली भूमिका खूप खूप गाजली जाते. ती फुलराणी नावाचं नाटक आहे. हे पुलंनी स्वतः बसवलेलं होतं आणि पुलंनी बसवलं म्हणून मी त्याच्यात भूमिका करेन असं असं काही नव्हतं त्या ठिकाणी. पण स्वतः बसवले काही नाटकं त्यांनी स्वतःची बसवली होती. म्हणजे बटाट्याची चाळ, आसामी आसामी अशी नाटकं ती मात्र स्वतः बसवली होती. आणि अशी दोन्ही नाटकं म्हणजे दोन्ही प्रकारचे अतिशय उत्कृष्ट रीतीने त्या ठिकाणी केलं होतं. आता चित्रकलेच्या बाबतीत आणखीन एक म्हणजे चित्रपट म्हणायचं आहे तर एकूण 11 चित्रपट त्यांनी बनवले, ज्याच्यापेक्षा 25पेक्षा जास्त चित्रपटांची पटकथा लिहिल्या, सिनेमा, नाटके याच्यामध्ये त्यांनी ते लेखन केलेलं होतं आणि तेही तितकं उत्कृष्ट होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आता याच्यातले काही बाबतीत त्यांनी आपला स्वतःचा ठसा पण त्या ठिकाणी उमटवला होता. म्हणजे जिथं जिथं जायचे त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य लोकांना त्या ठिकाणी बघायचं. आता स्वतःच्या लेखनातून बटाट्याची चाळ, वारेवरची वरात, आसामी आसामी अशी 3 भव्य नाटके लिहिली आणि बसवली. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी शेकडो प्रयोग केले आणि तिथं अक्षरशः म्हणजे नाटकाचे बुकिंग ओपन झाले की तासाभरातच तिकीटं संपायची आणि बऱ्याच लोकांना ती तिकीटं मिळायची नाही. त्यामुळे काही लोकांना अशी आशा असते की बाहेर ऐकू येईल म्हणून लोक बाहेर उभं राहायचे त्या ठिकाणी, नाटकात ऐकायला येईल अशा तऱ्हेने. याच्याबरोबर त्याने फक्त मराठीतच नाही तर इतर भाषांमध्ये त्यांना जी चांगली चांगली कलाकृती आढळल्या त्या पण त्यांनी आपल्या मराठीमध्ये आणल्या. तर त्याच्यामध्ये अंमलदार, 3 पैशाचा तमाशा, काय वाटेल ते होईल ही नाटकं आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं पिग्मेलियन नावाचं एक नाटक होतं, त्याच्यावर आधारित मगाशी उल्लेख केला तर ती फुलराणी हे नाटक त्यांनी त्या ठिकाणी बसवलं. आता या ठिकाणी मला थोडंसं त्यांची दोघांची तुलना करायची वाटते. ते पण उत्कृष्ट साहित्यिक होते, पुलं पण उत्कृष्ट साहित्य होते. ते पण प्रचंड हजरजबाबी होते, पुलं पण प्रचंड हजरजबाबी होते आणि त्या बाबतीत ते म्हणजे दोघांचं म्हणजे तुलना हा भरपूर का हा काढू अशातच होतं. 1-2 ते त्या ठिकाणी उदाहरणं देतो या ठिकाणी. एकदा जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉच्या प्रतिभेवर जळणारे लोक भरपूर होते. ते पण संधी साधायचे की कधीतरी याचा अपमान करू आपण, त्याला खालीमान घालायला लागू. पुलंच्या बाबतीत सुद्धा असंच होतं, पण ते नंतर थोडा वेळ सांगेन. त्या बर्नार्ड शॉचं आपण बघूया. तर त्यावेळेला जॉर्ज बर्नार्ड शॉ तिथे एका चिंचोळ्या रस्त्यातून जात होते आणि ते जात असताना समोर एक माणूस आला. तो त्यांच्यावर खूप जळत होता आणि त्याला वाटलं ही चांगली संधी आहे म्हणून. आता तो बोळ इतका छोटा होता की एका वेळेला एकच माणूस जाऊ शकेल असा. म्हणून तो समोर आल्यानंतर यांना म्हणाला, जॉर्ज बर्नार्ड शॉला म्हणाला की जॉर्ज तुम्ही बाजूला सरका, कारण मी मूर्खांना वाट देत नाही. काय म्हणाला, तुम्ही बाजूला सरका कारण मी मूर्खांना वाट देत नाही. जॉर्ज बर्नार्ड लगेच बाजूला झाले. ते म्हणले हरकत नाही पण मी देतो म्हणले. म्हणजे एकच म्हणजे काही क्षणांच्या फरकामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एक उत्कृष्ट समन्वय साधला असं म्हणायला काही हरकत नाही. आणखीन एक किस्सा सांगितला जातो, तो असा आहे, सांगायला हरकत नाही की एकदा त्या काळातली सौंदर्यवती म्हणजे हॉलिवूडची मोठी नायिका मर्लिन मनरो नावाची होती. असं सांगितलं जातं त्यांची एकदा गाठ पडली.
त्या मंडळी तसं म्हटलं तर जॉर्ज बर्नार्ड शॉ दिसायला खूप कुरूप होते. कुरूप म्हणजे त्याचे सौंदर्यवान असं नव्हते. आणि ही तर सौंदर्याची राणीच होती ते. तर बोलता 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 परिचय झाल्यानंतर ती जॉर्जला काय म्हणाली की मला तुम्ही खूप आवडलेला आहात, आपण दोघं लग्न करूया का? काय विचारलं? मला तुम्ही खूप आवडलेला, आपण दोघं लग्न करूया का? ते म्हणले म्हणजे काय होईल? तर ते म्हणाले की मग आपल्याला जे मूल होईल ते तुमच्यासारखं बुद्धिवान आणि माझ्यासारखे सुंदर होते. जे मूल होईल, मुलगा मुलगी, हे तुमच्यासारखे बुद्धिमान आणि माझ्यासारखे सुंदर होईल. जॉर्ज एका क्षणात म्हणाले तर लग्न करायला नको, कारण उलटं झालं तर फारच पंचायत होईल. अशा तऱ्हेचं हजारजण या ठिकाणी पुलंमध्ये होते. आता दूरदर्शनमध्ये पुढं जायला लागले त्यानंतर त्या ठिकाणी त्यांची कारकीर्द पण खूप गाजली. आणि आपल्याला कदाचित माहिती असेल की नाही, ज्यावेळेला दिल्लीला दूरदर्शन सुरू झालं त्याला पहिली पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलाखत त्याच्यावरनं प्रसारित करण्यात आली. आणि हे मुलाखत घेण्याचं काम पु ल देशपांडे त्याला केलेलं होतं. आणि ती मुलाखत इतकी उत्कृष्ट झाली की तिकडचे दिल्लीचे दूरदर्शनचे लोक खूपच खुश झाले त्या मुलाखतीने, कारण त्यांचा पहिला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. त्यामुळे त्यांनी पुलंना एक विशेष शिष्यवृत्ती दिली आणि त्यांनी इंग्लंडमध्ये BBC त्यांना 1 वर्षासाठी पाठवलं की BBC जाऊन तुम्ही सगळं दूर म्हणजे त्या ठिकाणी TV चं सगळं तंत्रमंत्र सगळं शिकून या, म्हणून त्यांनी ते पाठवलं. आणि त्या ट्रेनिंगमधून जाताना आणि येताना त्यांनी फ्रान्स, जर्मनी देशाचा दौरा केला. पण हा माणूस नुसता चला आपल्याला फुकटात मिळाले जाऊन या वगैरे असं नाही, जाऊन येत असताना सगळीकडे त्याचं निरीक्षण चालू असायचं. आणि त्या निरीक्षणाच्या आधारे नंतर त्यांनी अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, म्हणजे नंतर इतर देशांचे पण दौरे केले, जावे त्यांच्या देशा, अशी उत्तम उत्तम प्रवास वर्णनं त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि परत आल्यानंतर दूरदर्शनवरून त्यांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम प्रसारित केले. वक्तृत्वाच्या बाबतीत सांगायचं तर अतिशय उत्कृष्ट होतं त्यांचं वक्तृत्व. कारण आता मी जर काहीतरी रेफरन्स तिथं समोर ठेवतो तर मी रेफरन्स समोर ठेवतो याचं कारण आहे, बऱ्याच वेळेला मला काही गोष्टी सांगण्याचा अनुभव होतो, त्यामुळे विषयापासून मी बाजूला जाण्याची शक्यता असते, म्हणून मी ते मुद्दे या ठिकाणी बरोबर ठेवत असतो. पण पुन्हा असं काही करायचं नाही, कुठलाही कागद समोर नसताना ते त्याच्यावर अस्खलितपणे बोलायचे. मी मगाशी महाप्रज्ञावान हा शब्द वापरला की महाप्रतिभावान हा शब्द वापरला, त्याचं कारण हेच होतं की कुठलाही कागद नसताना ते अतिशय उत्कृष्ट बोलत असायचे. आणि हे बोलत असताना आणखीन एक वैशिष्ट्य, त्या ठिकाणी जे श्रोतृवर्ग असेल त्या श्रोतृवर्गाची सुद्धा ते उत्तम तऱ्हेने दखल घेत असत. आता एक क्लिप म्हणजे व्हॉट्सअपवर सगळीकडे फिरते आहे, त्या एका आभार प्रदर्शनाचं काम त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, ते बऱ्याच वेळा दाखवलं आहे. तर त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी म्हणजे उपस्थित लोकांच्याबद्दल खूप चांगलं बोलले आहे. तर त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं, मला पण खरोखरच अतिशय आनंदाचा गोष्ट झाला. तर त्यांनी असं सांगितलं, इथं लता मंगेशकर बसलेल्या आहेत, लता मंगेशकर होत्या. ते म्हणले जगामध्ये देव आहे की नाही मला माहिती नाही, जगामध्ये देव आहे की नाही मला माहिती नाही, पण जगामध्ये लताचा आवाज मात्र या म्हणजे जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात असतो. त्यामुळे जगात देव असला नसला तरी लताचा आवाज कायम असणार आहे. हे त्यावेळेला या गोष्टीला पण खूप म्हणजे लता मंगेशकर त्या मानाने खूपच चेंग होत्या त्या काळात त्यांनी बोलून झालेलं. आणि याच्यावर अनेक विद्वानांचा त्यांनी उत्तम परामर्श घेतला. आणि त्या ठिकाणी त्यांचं वक्तृत्व याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की समारंभ कुठलाही असो, म्हणजे अगदी बारशापासून नाही बोलायला हरकत नाही, बारशापासून 13व्यापर्यंत समारंभ कुठलाही असो, पुलंचं वक्तृत्व उत्कृष्ट होणारच ही 100% गॅरंटी असायची त्यांना. त्यामुळे अनेक ठिकाणी बोलवलं जायचं आणि ते समोरची त्या ठिकाणी बोलत होतं. आणि कुठला विषय त्यांना वर्ज नव्हता. फक्त त्याने स्वतः सांगितलं की मी क्रीडा क्षेत्रात काही पडलो नाही, कारण माझा स्वभाव बावटा होता. त्याच्यातलं एक छोटंसं एक किस्सा सांगतो. त्या ठिकाणी एकदा त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. असा प्रसंग माझ्यावर पण आला होता, पण मी आता पहिल्यांदा त्यांचा आपण बोलू. तर बोलवल्यानंतर त्यांची जे इंट्रोडक्शन करून देणारे जे गृहस्थ होते, मोठा कार्यक्रम होता, प्रश्नच नाही जेवण. त्या करताना ते म्हणले की पु ल देशपांडेंचं असं आहे तसं आहे. तर ते म्हणाले की ते पण हरकत नाही, पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पु ल उत्कृष्ट हार्मोनियम वाजवतात आणि त्याची एक झलक तुम्हाला दिसावी म्हणून आता आम्ही स्टेजवर हार्मोनियम पण आणून ठेवलेलं आहे. पुलंना आमची विनंती आहे की भाषणाबरोबर त्यांनी थोडंसं हार्मोनियम पण वाजवून दाखवलं. आता असा प्रसंग माझ्यावर पण आला होता मागे एकदा, पण तो बाजूला ठेवूया. तर पु ल देशपांडे बोलायला उभं राहिले
ते म्हणाले की संयोजक सांगायला एक विसरले. ते म्हणे मला भाषण चांगलं करता येतं, मला हार्मोनियम पण चांगला करता येतो, पण मला मलखांब पण चांगला करता येतो. तुम्ही इथे एक मलखांब म्हणून दाखवा, मी ते पण करून दाखवतो. ते म्हणजे आपण म्हणतो ना की शहाण्याला शब्दांचा मार. म्हटलं तर त्याने त्या माणसाची किल्ली उडवली. म्हणजे बोलताना ते म्हणाले की तुम्ही मला ज्या कारणासाठी बोलवलं त्या कारणासाठी मी बोलतो ना, तुम्ही पाहिजे तेवढा वेळ बोलतो, तुमचं मनोरंजन व्यवस्थित करतो, पण हे भलते आहे त्याला लागू नका, असं त्याचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. आता एक थोडासा विचित्र प्रसंग सांगतो. म्हणजे एक माणूस एखाद्या जनमानसावर किती परिणाम करू शकतो याचं आधी एक उदाहरण देतो, जे तुमच्या सगळ्यांची माहितीच आहे, आणि नंतर पुलंकडे होतो. 11 सप्टेंबर 1893 आपल्याला सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये त्यांचं भाषण होतं. त्यावेळेला स्टेजवर जवळजवळ 50 विद्वान लोक बसले होते आणि समोर जनसमूह एकंदरीत 7,000 लोक होते असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. बरं, ते 7,000 जे लोक होते ते चांगले विद्वान लोक होते, म्हणजे गर्दी जमवण्यासाठी आणून ठेवलेले असं काही नव्हतं. तर या ठिकाणी स्वामी विवेकानंदाचं भाषण, स्वामी आपल्या भारतीय पोशाखामध्ये म्हणजे फेटा बिटा वगैरे लुंगी धोतर वगैरे सगळं घालून त्या ठिकाणी बसले होते. जरा लोकांचं लक्ष वेधलं गेलं होतं, वेगळा माणूस दिसतं वगैरे. पण त्या ठिकाणी जे धर्माचार्य बसले होते ते आपापल्या धर्माचे त्याप्रमाणे पोशाख करून आले होते, त्यामुळे लोकांना तसं वेगळं वाटलं नाही. पण नंतर स्वामी विवेकानंदांनी स्वतः म्हणलेलं आहे की हे सगळं बघितल्यानंतर माझ्यावर काहीसं दडपण आलं. त्यामुळे माझा नंबर आल्यानंतर त्यावेळेला ते असं म्हणायचं तर नाही नाही तुम्ही बोला, मग दुसरा जाऊन, म्हणजे वेळ काढण्यासाठी. परंतु हे सगळं चालू असताना त्यांच्या शेजारी जो माणूस बसला होता विद्वान, तर बोलता बोलता त्याच्या लक्षात आलं की हा माणूस महाप्रज्ञावान आहे, कदाचित याची बुद्धिमत्ता इथं जमलेल्या सगळ्या लोकांपेक्षा जास्त असू शकेल, हा बोलत का नाही. त्यामुळे असं 2 वेळ झालं. तिसऱ्या वेळेला असं म्हणतात की त्या माणसाने त्यांना डोसलं, तुम्ही बोला म्हणून. आणि त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी गेले आणि त्यांनी संबोधन केलं की माझ्या अमेरिकेतल्या बंधू आणि भगिनींना. हे संबोधन ऐकल्याबरोबर 7,000च्या 7,000 लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कारण जगाच्या इतिहासात असं सांगितलं जातं की लेडीज अँड जेंटलमॅन हे म्हणण्याची त्यांच्याकडे पद्धत आहे. परंतु जगातल्या एका माणसाने दुसऱ्या टोकाच्या जगातल्या दुसऱ्या माणसाला बंधू किंवा भगिनी म्हणलं, हे आतापर्यंत घडलेलं नव्हतं. आणि ते इतकं जिव्हाळ्याचं त्यांचं बोलणं होतं की सगळ्या लोकांना, म्हणजे प्रत्येकाला वाटायला लागलं हा माझा भाऊ आहे, किंवा स्त्रियांना वाटायला लागलं हा माझा भाऊ आहे, किंवा त्यांना वाटायला लागलं आपण बंधू भगिनी होऊन. म्हणजे एक सौहार्दाची, प्रेमाची एक लाटच, लहरच तिथं दौडत गेली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे ते 7,000 लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रश्न पुढचा आहे. मी इथे तासभर बोलतो, बहुतेक व्याख्या इथे कमीत कमी 1 तासभर तरी बोलतो. एवढ्या मोठ्या जनसागरासमोर संधी मी आलेली आहे. स्वामी विवेकानंद किती तास बोलले असतील? स्वामी विवेकानंदाचं भाषण फक्त 4.5 मिनिटं आणि 467 शब्द झालेलं आहे. हे अवेलेबल आहे, नेटवर तुम्ही बघू शकता. आणि एवढं ते भाषण झाल्यानंतर ते परत म्हणजे आभार मानून परत आले. त्यावेळेला परत सगळे लोक उठून राहिले, टाळ्यांचा कडकडाट केला वगैरे वगैरे. आता हा प्रसंग तुमच्या लक्षात ठेवा. एक माणूस त्याच्या प्रतिभेने लोकांवर किती, जनमानसावर किती सत्ता गाजवू शकतो याचं एक उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण पुलंकडे जाऊया. 1974ला इचलकरंजीला साहित्य संमेलन होतं. त्याचे पुलं अध्यक्ष होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या अध्यक्षाची भूमिका अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पाडली. पण त्याच्यानंतर एक बाका प्रसंग उद्भवला. त्या ठिकाणी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. अशा वेळेला यशवंतराव चव्हाण त्यावर मुख्यमंत्री होते. त्यांना काय वाटलं कोण, ते इचलकरंजीचं साहित्य संमेलन त्यांना आवडलं. तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण पण एक साहित्य संमेलन भरावं. अर्थात ते एवढ्या मोठ्या पदावर असल्यामुळे ते अशक्य काही नव्हतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी कराड हे त्यांचं गाव ना, त्या ठिकाणी कराडला साहित्य संमेलन भरवलं 1975मध्ये. आणि त्याला भरपूर लोक आले होते. जवळजवळ त्या ठिकाणी 50,000 लोक त्या ठिकाणी आले होते. आता हे साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण बोलायला उभे राहिले. पण ते उभे राहिल्याबरोबर लोकांनी आरडाओरडा सुरू केला. कारण की आणीबाणी लागू झाली होती. त्याच्यामध्ये अनेक विचारवंतांना, आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे, अनेक विचारवंतांना त्यावेळेला जेलमध्ये घातले होतं वगैरे वगैरे, तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळे लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि काही लोकांनी पत्रकं फेकायला सुरुवात केली त्याच्यामध्ये.
आणि सगळा गोंधळ माजायला लागला. तिथं मुख्यमंत्री असल्यामुळे फौजफाटा पोलीस बिलीस सगळे होते, पण एवढ्या मोठ्या समुदायावर कसं त्यांना कंट्रोल करायचं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न पडला. आणि त्याच्यामुळे काही क्षण अशी परिस्थिती प्रचंड गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी मिळालं. तर तुम्ही विचार करा, इथं आपण जे जेमतेम 60-70 लोक असतो, त्या ठिकाणी 50,000 लोक असतात, त्यांचा गोंधळ किती झाला असेल याचा आपण विचार करायला लागला. पण अशा वेळेला एखादा, मगाशी सांगितलंय, एखादा वक्ता किती प्रतिभावान आपल्या प्रतिभेच्या जोरावर काय करू शकतो हे आपण या ठिकाणी बघायला. त्यावेळेला एक असं पद्धत आहे त्याचे की आधीचा अध्यक्ष जो असतो तो नवीन अध्यक्षाला त्याचे अधिकार बहाल करतो. ते अधिकार बहाल करण्यासाठी पु ल देशपांडे उठले आणि त्या कार्यक्रमामध्ये उठले आणि हा सगळा गोंधळ चालूच होता. पण त्या ठिकाणी त्याने लोकांना भाषणाची सुरुवात मी उत्तम केली आणि सांगितले, तुमच्या जे मनात आहे तेच मी आता इथं बोलणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शांतपणे माझे विचार ऐकून घ्यावे, असे 2-4 वाक्य त्या या अर्थाची बोलले. सगळा 50,000चा समाज शांत झाला. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्यानंतर पुलंनी अतिशय उत्कृष्ट भाषण केलं त्याच्याबद्दल. त्यांनी आणीबाणी विरुद्ध आवाज उठवल्यानंतर यशवंतराव चव्हाण त्यांना विदूषक वगैरे हेटाळलं वगैरे सगळं झालं. परंतु हे सगळं साहित्य संमेलन तो दिवस नाही, त्या 2 दिवस 3 दिवस होतं ते साहित्य संमेलन उत्कृष्ट पार पडलं. कारण स्टेजवर पुलं बसलेले असायचे आणि त्याच्यामुळे कोणी आरडाओरडा काही केला नाही. एवढा विचित्र प्रसंग घडून सुद्धा, काही लोक जेलमध्ये गेलेले असून सुद्धा, लोकांच्या मनामध्ये क्षोभ असून सुद्धा त्या ठिकाणी काही गडबड गोंधळ झाला नाही. ते साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्ट पार पडलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पुलंच्या हातात सत्ता होती का? पुलंच्या हातात संपत्ती होती का? किंवा पुलंच्या हातात अलीकडे म्हणतात ना शक्ती प्रदर्शन, काही लोक ठेवलेले असतात अशा शक्ती प्रदर्शन, अशापैकी कोणी होतं का? नाही, तुमच्या माझ्यासारखाच माणूस होता. पण असं असून सुद्धा त्या माणसाने 50,000 लोकांना फक्त आपल्या शाब्दिक सामर्थ्यावर त्या ठिकाणी कंट्रोल केलं. हे आपल्या ठिकाणी बघण्यासारखं आहे. मी पुन्हा स्वामी विवेकानंदांकडे येतो. ते ज्यावेळेला कार्यक्रम चालू होता, मुलींचं म्हणजे यांचं भाषण झालं स्वामी विवेकानंदांचं वगैरे, पुढचं ते कार्यक्रम सुरू झाला. पण काही वेळेला असं व्हायला लागलं की एखाद्या व्यक्तीचं भाषण, तिथे जवळजवळ 50 म्हणजे निम्या धर्माचे लोक बोलत होते, एखाद्या धर्माचार्याचं भाषण होतं असं कधी कधी बोर व्हायला लागलं तर लोक गडबड गोंधळ करायला सुरुवात करायचे. ते तिथले लोक काय, इथले लोक काय, काही गोष्टी लोकांच्या सहनशक्ती बाहेर गेले तर लोक प्रकट करतात, तसं गोंधळ होतं. त्याला संयोजक चतुर होते, ते लगेच पुढे यायचे आणि जाहीर करायचे की यांचं भाषण झाल्यानंतर 5 मिनिटं स्वामी विवेकानंद बोलणार आहे. हे सांगितल्यानंतर परत सगळे चिडीच्या वाटायचे. अशा तऱ्हेचे 5-6 वेळा प्रसंग आलेले आहेत असं त्यांचे चरित्र त्या ठिकाणी म्हणलं होतं. आता एक मराठी सरस्वत, आपण स्वामींच्या बद्दल बाकीचं सगळं माहिती आहे की त्यांचं किती प्रचंड साधना होती हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु तसं म्हटलं तर परमार्थिक भाग काही नव्हता पुलंचा. किंबहुना आता मी पुन्हा मूळ विषयाकडे येतो, देवळातनं गेलेलं देव म्हणून. पुलं असं देवळात मध्ये कुठे मुद्दाम देवदर्शनाला गेलेत अशाचा भाग नाही. कारण परत काही कामासाठी गेले तर त्या ठिकाणी देवाचे तिथे जात असतात. आणि त्याच्यावर बऱ्याच वेळेला त्यांनी म्हणजे आपण म्हणतो ना देवभोळेपणावर टीका पण त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांना ते आवडत नसे. त्यांना सावरकर खूप प्रिय होते, त्या विषयावर कधीतरी मी बोलेन. तर त्यामुळे त्यांचा हा गुण असो आपल्या दृष्टीने कदाचित ते आपल्याला पटत नसतं, पण असं असून सुद्धा जनमानसावर त्यांचा इतका प्रभाव होता की ह्याकडे लोक दुर्लक्ष करत असत. त्यांना देव आवडत नाही ना, नाही आवडत. तर त्या ठिकाणी त्या देव वगैरे आवडत नसलं तरी त्या ठिकाणी त्यांनी मात्र एक प्रामाणिकपणे सांगितलं की लहानपणी आमच्या घरात आरत्या व्हायच्या, गणपती बसायचा, आरत्या व्हायच्या, मी सगळ्यात यात भाग घेत होतो आणि त्याचं वर्णन पण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण ह्या सकाळातून मला आनंद मिळाला तो मी नाकारत नाही. म्हणजे देवदेव आपण म्हणतो ना ज्याला देवदेव करण्यामध्ये जे आनंद मिळाला तो नाकारत नाही. पण तो मला स्वतःला कोणी देव वगैरे अस्तित्वात आहे असं वाटत नाही असं ते म्हणायचे. पण तो हीच त्यांचा जो गुण होता हा पण लोकांनी त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर मात्र पुलंने म्हणजे पेटून उठले म्हणायला काही हरकत नाही. कारण व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते पडल्यानंतर पुलं पण व्यथित झाले आणि त्या ठिकाणी पुलंनी स्वखर्चाने गावोगावी जाऊन अक्षरशः प्रचाराचं रान पेटवलं. आणि ते रान इतकं पेटवलं की त्या ठिकाणी सगळीकडे म्हणजे इंदिरा गांधींच्या त्या धोरणांविरुद्ध जनांचा म्हणजे लोकांचा आक्रोश बाहेर यायला लागला. आणि तो इतका टोकाला गेला की त्यानंतर 1970च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्या. आपल्याला तो इतिहास माहिती आहे.
आणि सगळीकडे ते बाकीचं जयप्रकाश नारायण हे सगळं आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी. पण त्यानंतर पुण्यामध्ये शनिवार वाड्यावर एका सभेचं आयोजन करण्यात आलं. विजयोत्सव म्हणाल काय हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये पुण्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे लोकांनी त्यांना आदराने बोलवलंच होतं. इथं एक वेगळा प्रसंग घडला. ह्या प्रसंगात मध्ये असं सांगितलं जातं की त्या ठिकाणी पुलंनी जायचं की नाही जायचं हा प्रश्न सुनीताबाईंनीच सोडवला. सुनीताबाईंनी सांगितलं की तू लेखक आहेस, संगीतकार आहेस, आज तू तुझा विदूषकाचा ड्रेस बाजूला ठेवून तू त्या ठिकाणी सैनिकाचा वेश अंगावर घेतला होता आणि तू सगळं महाराष्ट्रभर हे सगळं काम केलेलं आहे. आता तो संगीतकाराचा म्हणजे सैनिकाचा वेश उतरायचा आणि परत तुझा वेश बाहेर करायचा, त्यामुळे आता तिथं तुझं काम नाही. त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला म्हणजे गौरव वगैरे खूपच झाला असता. असं असून सुद्धा त्या कार्यक्रम उलट असं सांगितलं जातं की सुनीताबाईंनी मुलांना दुसरीकडेच कुठंतरी घेऊन जाते. लोक घरात येतील ना शोधत शोधत, चला चला म्हणून दुसरीकडे. म्हणजे एवढा मान सन्मान मिळण्याची शक्यता असून सुद्धा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला पुलं गेले नाही. हे अतिशय एक वेगळा गुण म्हणायला काय हरकत नाही. आणि जे काम केलं मी ठरवलं होतं ते पूर्ण झालं. त्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर पुढची जबाबदारी तर तुमची. माझं मी काम केलेलं आहे, आता मी माझ्या मूळ उद्योगाला लागेल असं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं असं म्हणायला काय हरकत नाही. थोडंसं मी संत वाङ्मयाकडे येतो. संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे. दीपा आगिलो मागिलो सूर्य धाकटा वडिलो अमृत सिंधू खोलू उथळू कायचा. म्हणजे प्रकाशाच्या बाबतीत दिवा आधीचा का नंतरचा असा फरक करता येत नाही. एका पंक्तीने दुसरी पंक्ती लावल्यानंतर त्यांच्या प्रकाशाच्या बाबतीत ही आधीची ही नंतरची असं काय सांगता येत नाही. तसं सूर्याच्या बाबतीत सुद्धा सूर्य मोठा, आपण म्हणजे कवी कल्पना म्हणून आपण बालरवी म्हणतो वगैरे, पण त्या सूर्याच्या बाबतीत हा छोटा रवी आणि मोठा रवी असं भेदभाव होतो. सागरामध्ये उथळ आणि खोल असा काही फरक नसतो. तसं पुलंच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या कुठल्याही कलाकृतीमध्ये ही खूप चांगली आणि ही त्यात काय असं नाही. जे काय होते ते प्रत्येक तेवढंच उत्कृष्ट होतं असं म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये कुठलाही भेदाभेद करता येत नाही. इतकं ते परफेक्ट होतं असं म्हणायला काय हरकत नाही. आता परफेक्ट या शब्दावर मला एक आठवलं. पुणे आकाशवाणी केंद्रावर पुलं त्या ठिकाणी होते, ते डायरेक्टर पण झाले, त्या ठिकाणी उत्कृष्ट कार्यक्रम पण झाले. पण त्यांच्या आधी रवींद्र पिंगे नावाचे साहित्यिक त्या ठिकाणी होते. त्या रवींद्र पिंगेंच्या भाषणात मला हे ऐकायला मिळालं. त्याने बोलता बोलता काहीतरी विषय निघाला की व्हॉट इज परफेक्शन. त्यामुळे त्यांनी पुलांना विचारलं की पुलं व्हॉट इज परफेक्शन. एका सेकंदात पुलांनी उत्तर देतं विच डज नॉट नीड एनी करेक्शन. म्हणजे परफेक्शन म्हणजे काय की ज्याला करेक्शन करण्याची आवश्यकता नाही. एका वाक्यात त्याने सांगितलं. बाकीचे परफेक्शन तेच गुणधर्म सांगत बसले होते, पण एका वाक्यात त्यांनी सांगितलं विच डज नॉट नीड एनी करेक्शन. अतिशय सुंदर त्याने उत्तर दिलं. आणि याच्या बाबतीत त्यांना काही दिवसांनी एकदा रवींद्रनाथ टागोरांच्याशी बंगाली आणि याचा संबंध आला. त्यांना ती बंगाली भाषा पण आवडली. त्यामुळे ते शांतिनिकेतनमध्ये गेले, बंगाली भाषा शिकून घेतली आणि त्यानंतर रवींद्रनाथ टागोरांच्या त्यांनी गीतांजलीचं मराठीमध्ये भाषांतर केलं. इतकं ते एका ध्येय घेतलं की त्या ठिकाणी पार पाडत असत. बऱ्याच वेळेला असं व्हायचं की शेवटी लोक जळायला लागतात आपल्यावर. तर त्यांनी काही लोकांनी पुलांना अडचणीत आणण्याचा पण प्रयत्न केला. पण गंमत अशी की अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर आधी पुलं लागत नसत, पण त्यांचं व्यक्तिमत्व उलट त्या टीकेने उलट उजळून निघायचं. आणि त्याच्यानंतर जे त्यांचे टीकाकार होते किंवा ज्यांना ते सहन होत नव्हतं त्यांना शेवटी पु ल देशपांडेंच्या आश्रयाला यायला लागलं. असं त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर होतं. राजकारणात न पडता त्यांनी सगळ्या राजकारण्यांचं मन जिंकलं होतं. म्हणजे अनेक आजी माजी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सगळे चाहते होते. आणि पुलंशी बोलताना एरवी त्यांचं म्हणजे आपल्याला माहिती आहे, मंत्री असो केंद्रीय मंत्री, पंतप्रधान नरसिंहराव हे सुद्धा पुलंचे भक्त होते. एकदा असं सांगितलं जातं की ते पुलंना भेटायला पुण्यात काही कामासाठी येणार होते. ते म्हणाले पुलंना त्यांनी निरोप पाठवला मी तुम्हाला भेटायला येतो. पुलंनी सांगितलं नका येऊ. आश्चर्याची गोष्ट आहे का, आज आपल्यापैकी तुमच्या माझ्यापैकी कोणाला पंतप्रधान मोदी भेटायला येतात म्हटलं तर आपला किती आनंद होईल, आपण जग जिंकल्यासारखं करू. पण पुलंनी सांगितलं तुमची व्यवस्था ठेवणं मला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही मला भेटायला येऊ नका. त्यांच्याबद्दल रागवेग असा काहीच नव्हता. परंतु व्यवहारवादाने सांगितलं की त्या ठिकाणी
पण बऱ्याच वेळा असं असायचं स्टेजवर कोणी असो, सत्ता मात्र पुलंची चालायची. म्हणजे किती मोठा मंत्री असो, किती मोठा पुढारी असो, किती मोठा आपण म्हणतो ना वेगवेगळ्या क्षेत्रातला दिग्गज असो, हे सगळं असलं तरी ज्यावेळेला पुलं स्टेजवर यायचे त्यावेळेला संपूर्ण स्टेजवर सुद्धा पुलंची चालायची. हे अनोखं व्यक्तित्व त्यांच्या त्या ठिकाणी होतं. आता आणखीन काही गुणधर्म आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आवडेल अशी, ते स्वयंभू होते. स्वयंभू म्हणजे काय, की ज्याला कोणाचं अनुकरण करायला लागत नाही, जो कोणाच्या पाठीमागं जात नाही, किंवा कोणाच्या विचारांचा प्रवाहाचा पगडा त्याच्यावर पडत नाही, असा म्हणजे त्याचे विचार स्वतंत्र असतात, त्याचं बोलण्याची स्वतंत्र असते, त्यांची वागण्याची पद्धत स्वतंत्र असते, सगळं त्याला आपण साधारणपणे स्वयंभू असं म्हणतो. पुलं स्वयंभू होते. संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर त्यांच्या कारकिर्दीवर अमुक एक माणसाचा प्रभाव होता असं सांगता येत नाही, त्यांच्या लिखाणावर अमुक याचे छाप येते असं सांगता येत नाही, किंवा त्यांच्या बोलण्यावर हे अमुक वक्त्याचं अनुकरण करतात असं पण त्या ठिकाणी सांगता येत नाही. उलट सगळ्यांना लोकांना ते अत्यंत प्रिय व्हायचे. एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. एकदा बटाट्याचा त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रके अत्र्यांचं खूप मोठं नाव होतं, विनोद वगैरे, आणि होतच ते, त्याच्यावर प्रश्न नाही. तर पुलंना वाटायचं की बटाट्याची चाळ बघायला म्हणजे अत्र्यांनी यावं, म्हणून ते पासेस पण मी दोनदा पाठवले होते, पण समोर ते काही योग आला नाही. एकदा मात्र ते जमलं आणि त्या ठिकाणी आचार्य अत्र्यांनी त्यांना पहिल्या रांगेत बसवलं आणि ती बटाट्याची चाळ त्यांनी बघितली. आणि नंतर पुलंना वाटलं होतं की ते नंतर आपल्याला भेटून जातील, आता ते भेटले वगैरे काही नाही, ते तसेच निघून गेले. थोडंसं खिन्न झाले पुलं, नाही म्हणायला हरकत नाही. घरी गेले, झोपल्यानंतर पहाटे 2:30-3 वाजता फोन खणखणला. आता पुलं झोपले होते म्हणून सुनीताबाईंनी घेतला. तर त्याने विचारलं सुनीताबाईमध्ये, तुझा नवरा कुठं आहे? ते म्हणजे ते झोपलेत. असं का? झोपले. पण त्याला सांग की आता तो निर्माण झालाय, त्याचं मी नाटक बघितलं, मला असं वाटतं आता मी मरायला हरकत नाही, माझा वारसा चालवणारा कोणतरी निर्माण झालाय, आता मी मरायला हरकत नाही, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. ज्याच्यापेक्षा जास्त दाद जगात कुठं मिळू शकेल का? कारण काय होतं बऱ्याच वेळेला की लोक तुमच्याबद्दल आदर व्यक्त करतात, तुमच्या टाळ्या वाजवतात, तुमचं कौतुक पण करतात, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही त्यांच्या वरचढ होत नाही तोपर्यंत. पण या ठिकाणी आचार्य अत्र्यांनी इतकी खिलाडू वृत्तीने घेतलं की आता माझा वारसा चालवणारा कोण? म्हणजे आपल्याकडे एक सुभाषित आहे ना, सर्वच विजय इच्छेत पुत्र शिष्या तिच्छेत पराजया, तशा तऱ्हेची त्यांची भूमिका होती. तेव्हा ते म्हणाले की आता मला मरायला हरकत नाही, कारण माझा वारसा चालवणारा कोणतरी निर्माण झालेला आहे. इतकी सुंदर दाद दिली, इतकं त्यांचं स्वयंभूत होतं, म्हणायला हरकत नाही. प्रसिद्धीसाठी ते कोणाच्या मागे लागले नाहीत, किंवा एखादी पदवी, खासदारपद मिळावं किंवा कुठलं सरकारी पद मिळावं, पद्मश्री मिळावी किंवा अमुक मिळावे, याच्यासाठी कधीही ते कोणाकडे गेलेत नाही. म्हणजे स्वयंभूत हे होते. उलट त्या पदव्या त्यांच्याकडे चालत आल्या असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर विनोद. आता विनोदाला एकेकाळी फार गौण समजलं जायचं. समर्थांचं एक वचन आहे, पण ते वचन दुसऱ्या संदर्भात आहे, पण तरी सुद्धा लोक वापरतात. टवाळा आवडे विनोद. म्हणजे तो विनोद करतो तो म्हणजे थट्टेकर माणूस आहे, टवाळकर माणूस आहे, असं साधारण असायचं. पण पुलंनी ते विनोद केले ते इतके चांगल्या दर्जाचे होते की त्या ठिकाणी विनोद निर्मितीला मराठी वाङ्मयामध्ये एक मानाचं स्थान मिळालं तर हरकत नाही. कारण त्यानंतर जे वाङ्मय निर्माण झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदा कथा होत्या, कादंबऱ्या होत्या, अमुक होतं, प्रवासवर्णन होतं, पण याच्याबरोबर त्याच्या जोडीला विनोदी वाङ्मय सुद्धा सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायचं, विनोद निर्मिती करताना कधी कधी एखादा वक्ता म्हणा किंवा एखादा लेखक थोडासा वाहवत जातो, आणि काही वेळेला ते थोडंसं बाष्कळ विनोद करतो किंवा काही वेळेला थोडंसं अश्लील विनोद पण करतो, असं होतं काही लोकांच्या. म्हणजे आचार्य पण करायचे त्याच्याबद्दल. पण पुलंनी उभ्या आयुष्यात असा कधी प्रकार केला नाही. सगळे विनोद त्यांचे असायचे ते अतिशय उच्च अभिरुचीचे होते असं म्हणायला काही हरकत नाही. थट्टा करताना सुद्धा किंवा चेष्टा करताना सुद्धा ते एखाद्या माणसाची खिल्ली इतक्या म्हणजे सुंदर रीतीने उडवायचे की ज्याची खिल्ली उडवलेली आहे त्या माणसाला सुद्धा हसायला यायचं. आणि एवढंच नाही तर दुसऱ्यांची खिल्ली नाही, स्वतःची खिल्ली सुद्धा त्यांनी तेवढ्याच जोरात उडवून घेतली. आपण एक त्यांचं थोडंसं उल्लेख करतो. चितळे मास्तर नावाचं त्यांचं एक व्यक्तिचित्र आहे. तर त्या चितळे मास्तरांचं आधी तर तो भाग सांगितला आहे. एक दिवशी चितळे मास्तर काहीतरी गावामध्ये थिएटर बांधायचं म्हणून निधी गोळा करण्यासाठी मुंबईला येतात.
आणि मुंबईला येतात, त्याचं घर शोधत 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 शेवटी त्याच्याकडे पोचतात. आणि ते म्हणाले की कार बाबा, मी शोधून शोधून तुझं घर सापडेल. तर म्हणून काय झालं, काय झालं काय? त्यांची वाक्य आहे, तू म्हणजे लोकमान्य टिळकांचा बाप. मला वाटलं सगळ्यांना माहिती असेल, म्हणून मी यांना विचारतो, त्यांना मी सांगितलं की इंग्लंडला जाऊन आलेले लोक आहेत. त्या लोकांनी सांगितलं, म्हणजे खालच्या पानवाल्याला सुद्धा माहिती नाही तू इथं राहतोस म्हणून. तुम्ही पानवाल्याला तरीसुद्धा सांगितलं मी की ते इंग्लंडला जाऊन आलेले आहेत. त्याचं पानवाला म्हणाला, साहेब इंग्लंड आजकाल पट्टेवाले सुद्धा जाऊन येतात. म्हणजे स्वतःची किल्ली पण त्यांनी त्या ठिकाणी उडून घ्यायला काय हरकत नाही. आणि या ठिकाणी एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात यशस्वी होतो, पण पुलंनी अनेक क्षेत्रात यशस्वी झाले असं म्हणायला काय हरकत नाही. थोडंसं मी तुम्हाला सायकोलॉजीकडे नेतो, थोडंसं 5 मिनटं जास्त झाले चालेल ना त्या ठिकाणी. तर एक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, मुद्दाम ते सायंटिफिक म्हणजे आयाम लावतो या व्याख्यानाला. त्यांचं नाव स्टीफन कोवे. त्यांनी असं एक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकाचं नाव 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. म्हणजे जगातल्या यशस्वी माणसांच्या मध्ये असलेल्या 7 कॉमन सवयी. त्या सवयीमध्ये त्यांनी विन विन नावाचे एक सवय लिहिलेली आहे. आता विन म्हणजे काय? जगामध्ये 4-5 तऱ्हेच्या मनोवृत्ती असतात. एखाद्याची मनोवृत्ती असते की मी जिंकेल, तुमचं तुम्ही बघून घ्या. काय वाईट नाही त्याचं. मी जिंकेल, मी सेंचुरी मारेल, तुमचं तुम्ही बघून घ्या, एक मनोवृत्ती. दुसरी जिंकेल, मी जिंकेल, तुम्ही हरलात तरी चालेल. मी जिंकेल, तुम्ही हरलात तरी चालेल. म्हणजे एक उदाहरण देतो की आपल्या क्रिकेट संघामध्ये एक क्रिकेटर होते, बॅट्समन. त्यांना सेंचुरी मारायची, म्हणजे काही वाईट नाही त्याच्यामध्ये, पण ते सेंचुरी मारताना त्या कधी कधी त्यांचा खेळ इतका संत व्हायचा की भारत मॅच हारायचा. त्यांची सेंचुरी व्हायची पण भारत मॅच हारायचा. त्यामुळे मी जिंकेन, तुम्ही हरला तरी चालेल, दुसरी मनोवृत्ती. तिसरी मनोवृत्ती अशी असते, जरा विकृत असते, मी हारलो तरी चालेल, तुम्ही मात्र 100% हारायलाच पाहिजे. ही विकृत मनोवृत्ती, हे सांगायचं काही हरकत. चौथी मनोवृत्ती जरा चांगली आहे, म्हणजे साधू संतांची. मी हारलो तरी चालेल, पण तुम्ही जिंकायला पाहिजे. प्रत्येक बापाची आपल्या मुलाबद्दल अशीच मनोवृत्ती असते की मी किती हाराला पेष्टा खाल्ल्या असतील, मला शिक्षण मिळालं नसेल, मला प्रतिकूल परिस्थितीमध्ये जायला लागलं असेल, तरी माझ्या मुलाला हे होता कामा नये, त्याचं कल्याणच हवं, तो माझ्यापेक्षा जास्त शिकावा, जास्त यशस्वी जावा, वगैरे वगैरे वगैरे. ही साधू संतांची साधारण म्हणायला हरकत नाही. पण या ठिकाणी त्यांनी आणखीन एक मनोवृत्ती सांगितली आहे, मी जिंकेन आणि तुम्हाला पण जिंकून देईन. काय सांगितलं? मी जिंकेन, तुम्हाला पण जिंकून देऊ नये, याला म्हणतात विन विन सिच्युएशन. अशा तऱ्हेची पुलंची मनोवृत्ती होती. ते स्वतः मोठे होत गेले, पण मोठे होता होता त्यांच्या संपर्कात जेवढे लोक होते त्यांना पण त्यांनी मोठं केलं. आश्चर्य म्हणजे या ठिकाणी काही सांगायला काय हरकत नाही, 2-4 नावं त्या ठिकाणी, की नादो महानोर या ठिकाणी होते, श्रीधर जोशी त्या ठिकाणी होते, अशी 4-5 साहित्यिक होते. आणि त्यांची तर त्यांनी वाङ्मयाची स्तुती केली, पण त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम पण केले. आणि हे कार्यक्रम केल्यानंतर मग लोकांच्या लक्षात आलं की हा म्हणजे पुलंच्या बरोबर आलेला माणूस सुद्धा इतका प्रतिभावान आहे की त्या ठिकाणी त्यांना लोकांना समजलं जातं. अशा तऱ्हेची मनोवृत्ती त्यांची असल्यामुळे त्यांना अजात शत्रुत्व त्या ठिकाणी लाभतं. पण हे करत असताना त्या ठिकाणी नावं सांगायची राहिली, बासी मर्ढेकर, आरती प्रभू, बाबू बोरकर यांना, आनंद यादव, नादो महानोर या अनेक लोकांना त्यांनी वरती आणलं. त्याच्यात फक्त एकाची कथा मी त्या ठिकाणी सांगतो आणि पुढे जातो. की आनंद यादव, डॉक्टर आनंद यादव यांचं नाव तुम्ही ऐकलं आहे, अतिशय उत्कृष्ट साहित्यिक आहे. तर ते लहान असताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये होते. म्हणजे गरिबाच्या घरात जन्म, शेतकरी वगैरे ते सगळं बाकीची बॅकग्राऊंड तशीच होती. पण शिकत असताना एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याला प्रिन्सिपलने अल्टिमेटम दिला की उद्या फी भरली नाहीस तर तुला शाळेतून काढून टाकेल. या आनंदला, तो बाला आनंदला सांगितलं, उद्या तू फी भरली नाहीस तर तुला शाळेतून काढून टाकेल. नेमकं त्या दिवशी त्यांच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पु ल देशपांडे आले होते. कार्यक्रम वगैरे सगळा चांगला झाला. तर आता त्यावेळेला काय होतं की हा अनुभव मला पण आला की त्या ठिकाणी चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करतात मुद्दाम प्रिन्सिपल.
की बघा आमच्या शाळेतला हा मुलगा किती हुशार आहे, याला गणितात इतके मार्क मिळालेले आहेत वगैरे वगैरे. तसं त्यांनी आनंदला बोलवलं आणि आनंदची स्तुती केली आणि सांगायला सांगितलं की हा असा आहे तसा आहे वगैरे. त्या पुलंनी त्याला एखादी कविता म्हणून दाखव म्हणून सांगितलं. तर आनंद यादव कविता म्हणायला लागले, पण म्हणता म्हणता ते रडायला लागले. त्यांना आश्चर्य वाटलं की मी एवढं त्याचं कौतुक करतोय पण हा रडतो काय मुलगा. म्हणून त्याला विचारलं तर त्यांना कळलं की असं असं झालेलं आहे की याच्याकडे या मुलाकडे फी भरायला पैसे नाही, वडिलांकडे पण नाही, त्यामुळे तो फी भरू शकणार नाही, त्यामुळे त्याला उद्या काढून टाकणार. पुलंनी त्या क्षणी त्याची फी भरली. एवढंच नव्हे तर त्याला सांगितलं, त्याला पुलं आकाशवाणी पुणे केंद्रावर होते. ते म्हणाले त्यांनी नंतर त्याला पुणे केंद्रावर कविता वाचनाचे कार्यक्रम दिले आणि त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण वगैरे पुढे झालं आणि पहिलं मदत केली त्यांना. त्यामुळे मी स्वतः त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे एका कार्यक्रमामध्ये. आनंद यादव म्हणाले, आज मी जो काय आहे तो पु ल देशपांडेच्यामुळे आहे. त्यांनी त्यावर मदत केली नसती तर मी कुठंतरी मोलमजूर झालो असतो वगैरे वगैरे. असे एक नाही, अनेक लोकांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि त्यामुळे नंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना जेवढे पैसे मिळाले, मगाशी मी सांगितलं सुनीताबाईंनी तो व्यवहारवाद पाळला. त्या पैशाचा आता त्यांना मूलभाव नव्हता, आपल्याला सगळं माहिती आहे. तर त्या पैशाचा व्हिडिओ आपण एक तुकाराम महाराजांचं वचन बघूया. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी. हा माहिती आहे. पण पुलंनी त्याच्या पुढची पायरी काढली. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदात्त विचारे वेच करी. म्हणजे आपला जो पैसा आहे हा लोकांना देताना तो अतिशय चांगल्या कामासाठी द्यायचा. त्याच्यामुळे त्यांनी मुक्तांगण त्या व्यसनमुक्ती केंद्र त्याला मदत केली. पुणे युनिव्हर्सिटीला मदत केली. बाबा आमटेंना त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आश्रमामध्ये थिएटर बांधण्यासाठी मदत केली. म्हणजे एक ओपन थिएटर, एक क्लोज थिएटर. आणि त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये आयुका जे आहे म्हणजे जयंत नारळीकरांनी स्थापन केलेली अजूनही आहे तिथे, ते विज्ञाननिष्ठ ते सगळे आहे त्या ठिकाणी, म्हणजे जी भूमिका आहे त्या ठिकाणी. तर त्याला 25 लाख रुपयाची देणगी पुण्याने दिलेली होती. आणि एवढंच नव्हे तर पुलंच्या पश्चात त्यांच्या साहित्यातून जेवढी रॉयल्टी मिळेल ते सगळे पैसे आयुकाला देण्यात यावेत असं त्या ठिकाणी सुनीताबाईंनी अरेंजमेंट करून दिली. म्हणजे किती उदात्त विचारांनी ते खर्च केला आहे असं मला काय हरकत नाही. आणि त्याच्यामुळे एक शेवटाकडे येताना मी सांगतो, परमेश्वराचे षडगुण ऐश्वर्य परमेश्वर आपण सांगतो. यश, श्री, औदार्य, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य. आश्चर्याची गोष्ट ही 6च्या 6 वैशिष्ट्य पुलंमध्ये आढळतात. यश, पुलंना जेवढं यश मिळालं तेवढं महाराष्ट्रात कुणालाच यश मिळालं नाही. श्री, स्त्रीचा अर्थ संपत्ती याचा होतो. पुलंना जेवढी संपत्ती मिळाली या लेखन आणि याच्यामुळे तेवढी कुणालाच मिळाली नाही. यश, श्री, औदार्य, औदार्याचं आता मी त्या ठिकाणी सांगतो. कीर्ती, पुलंना जेवढी कीर्ती मिळाली त्याची महाराष्ट्रात कुणालाच मिळाली नाही. किंबहुना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हे त्यांना जे विशेषण जे मिळालं ते शेवट पण राहिलं आणि ते विषय त्यांच्या पश्चात सुद्धा दुसऱ्या कोणाला दिलेलं नाही आहे. इतकं ते कीर्ती. ज्ञानाच्या बाबतीत मी थोडंसं सांगितलं, त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती इतकी प्रगल्भ होती की मगाशी सांगितलं की एखाद्यामध्ये त्याला स्वतःला माहिती नसणारे गुणसुद्धा पुलं उलगडून दाखवायचे. आणि त्या ठिकाणी त्यांच्या ज्या वागण्यामध्ये सगळीकडे आढळून राहिलं. कदाचित ते शास्त्रज्ञ झाले असते तर मोठा कोणतरी शोध तेथे लावला असता असं म्हणायला हरकत नाही. पण या बाबतीत ज्ञानाच्या बाबतीत आणि वैराग्याचं पुलं खरं म्हणायला हरकत नाही की या ठिकाणी अत्यंत मोहमयी दुनियेमध्ये वापरले. म्हणजे जे तिथे जातील तिथे स्त्री पुरुषांचा त्यांना गारडा असायचा. सिनेमाच्या क्षेत्रात होते, नाटकाच्या क्षेत्रात होते. असं म्हटलं जातं की कुणीतरी एक मोठा माणूस हा कनक आणि कामिनी आहेत कुठं ना कुठं तरी कधी आढळतो. पण हा माणसाचं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं शेवटपर्यंत व्यवस्थित होतं. म्हणजे यश, श्री, औदार्य, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य या सगळीच्या सगळी 6च्या 6 वैशिष्ट्य जी परमेश्वराची सांगितली जातात षडगुण ऐश्वर्य म्हणून, ती सगळीच्या सगळी पुलंच्या ठिकाणी नांदत होती. त्यामुळे आपण पुलम साक्षात परब्रह्म असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा तऱ्हेचा एक माणूस आपल्याला भेटला. त्यांच्याबद्दलचे किस्से आणखी भरपूर आहेत, सांगायला पण भरपूर आहे. शेवटच्या त्यांच्या कालखंडाकडे मी येतो की शेवटच्या काळामध्ये आता माझा एक भाग्याचा क्षण सांगतो की पुलंना ज्यावेळेला 75 वर्ष त्या ठिकाणी झाले, वाढदिवस त्यांचा झाल्यानंतर थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आमच्या टाटा मोटर्समध्ये कलासागर नावाचं एक आम्ही दिवाळी अंक काढत होतो, आजही काढतात. तर त्या पहिल्या दिवाळी अंकामध्ये मी एक छोटासा लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये थोडंसं फॅक्टरी जीवनामध्ये थोड्याशा कोपरखळ्या चिमटे वगैरे काढले होते, थोडेसे विनोदी पद्धतीने.
तर याच्यातून काय गडबड होऊ नये आणि वाटलं तर ते पान फाडून टाकून दिवाळी अंक देता यावा म्हणून ते शेवटच्या पानावर छापलं होतं. पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. पण कदाचित पुलंनी ते दिवाळी अंक चालताना असं शेवटून करून चालला असेल आणि त्यांनी तो माझा लेख संपूर्ण वाचला, आश्चर्य म्हणजे. पण तो मी टोपण नावाने लिहिला होता, बैलजी या टोपण नावाने. नंतर मी त्याच्यावर पुस्तक पण काढलं. तर या टोपण नावाने लिहिलेला होता आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यांनी सांगताना माझ्या लेखाचा उल्लेख केला आणि असं सांगितलं की यंत्रांच्या सहवासात रात्रंदिवस राहूनही यांत्रिक न बनणाऱ्या तुमच्या सगळ्या साहित्य निर्मितीचं मग कौतुक करतो आणि त्यांनी माझ्या त्या लेखाचा पण उल्लेख केला. तेव्हापासून तर मग फार मला नॅशनल परमिट मिळायला मला काही हरकत नाही. प्रत्येक दिवाळी अंकामध्ये माझा त्या ठिकाणी लेख द्यायला लागला. तर अशा तऱ्हेचं त्यांचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि हे शेवटच्या कालखंडामध्ये त्यांचे ते 75व्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपण त्यांना जाऊन बुके वगैरे द्यायचा. मी त्यावेळेला आमच्या त्या कलासागरच्या संपादक मंडळात होतो. आम्ही सगळे 5-6 जण गेलो त्या ठिकाणी. मी शेवटी उभी राहिलो होतो. तर सगळ्यांनी नमस्कार चमत्कार वगैरे झाल्यानंतर माझी पाळी आल्यानंतर माझ्या मनात एक क्षणभर विचार आला, हा माणूस, या माणसाने महाराष्ट्राला खूप दिलं. आपल्याकडे एक पद्धत आहे की एखाद्या माणसाविषयी परमोच्च आदर जर का व्यक्त करायचा असेल तर त्याच्या पायावर डोकं ठेवायला पाहिजे. मी पटकन वाकून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. ते एकदम दसकले, अरे अरे काय करताय वगैरे, ते सगळं बोलले वगैरे. मी धन्य झालो. माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या माणसाच्या पायावर, ते परमार्थी नव्हते. तसं म्हटलं तर देवाचं वगैरे काय माहिती येतं. आता मला थोडीशी अध्यात्माची आवड आहे, त्यांना अजिबात त्याची आवड नव्हती. पण तरी असून सुद्धा त्यांच्या गुणावर वृद्ध होऊन मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या आयुष्यातला हा त्याच्या आनंदाचा प्रसंग निर्माण झाला असं काही हरकत नाही. शेवटच्या कालखंडाकडे येतो. त्यावेळेला आपल्याला माहिती आहे त्याला कंपवाद झाला होता थोडासा. अमेरिकेला गेले होते पण फारसा त्याच्यावर म्हणजे उपयोग झाला नाही आणि ते परत आले. परत आल्यानंतर हे ते हॉस्पिटल जे आहे त्याच्या शेजारी ते 777 रुपयामध्ये ते राहत होते. तर त्यावेळेला तिथे आले घरी. त्या सामान घेऊन जाताना काय केलं होतं की गृहिणी जसे करतात, जाताना सगळा फ्रीज रिकामा केला होता आणि आल्यानंतर बरीचशी औषधं ते घेऊन आले होते. त्यामुळे बाकी सगळं आवड झाल्यानंतर सुनीताबाईंनी ती सगळी औषधं त्या फ्रीजमध्ये घातली. जवळजवळ फ्रीज भरला म्हणायला काही हरकत नाही. आणि बटन ऑन केलं. बटन ऑन केल्या केल्या फटकन आवाज झाला आणि फ्रीज बंद पडला. माझे शब्द लक्षात घ्या. फटकन आवाज झाला आणि फ्रीज बंद पडला. पुढं तिथे अंथरुणावर पडून होते, त्यांना काही करता येणं फारसं शक्य नव्हतं कंपवातामुळे. त्यावेळेला सुनीताबाई म्हणाल्या, बहुतेक फ्यूज उडालेला दिसतोय. काय म्हणाल्या? बहुतेक फ्यूज उडालेला दिसतोय. त्या क्षणी विकलांग अवस्थेमध्ये बेडवर पडल्या पडल्या मुलं म्हणाले, अगं तू इतकी औषधं त्याच्यात कोंबली आहे की तो कन्फ्यूज झालेला आहे. काय प्रसंग आहे आणि कुठला प्रसंग, म्हणजे शेवटपर्यंत त्यांची विनोदबुद्धी त्या ठिकाणी प्रबल होती. अशा अवस्थेमध्ये असताना आपण आता त्यांच्या शेवटाकडे येऊया त्या ठिकाणी की वयाच्या 80व्या वर्षी 12 जून 2000 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. पण म्हटलं तर थोडासा एक विचित्र प्रसंग, त्याच दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. म्हणजे म्हटलं तर एक चांगला दिवस, म्हटलं तर एक असं केलं कारण त्यांचा शेवट पण हा त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा त्यांचे 12 जून 2000 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. लग्नाचा 54वा वाढदिवस होता आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे त्यांच्याबद्दल जे यायला लागलं. प्रत्येकाने थोडीशी अशी भूमिका, माझ्या पत्नीने पण वाचकांच्या पत्रकारात लिहिलं होतं की आम्हाला सगळ्यांना घरातला एक माणूस जावा इतकं दुःख झालं. म्हणजे पुलंच्या जाण्याने आपल्या घरातला माणूस गेला तर आपल्याला दुःख होतं, पण तसं म्हटलं तर काही संबंध नाही. पण असा माणूस गेल्यामुळे आपल्या घरातला एक माणूस गेला इतकं आम्हाला दुःख झालं. असं जर का जन्मानसाला वाटत असेल तर त्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या मराठी माणसाच्या मनावर किती प्रेमाचं राज्य केलं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि अशा पुलंच्या पुण्यस्मृतीला आपण या ठिकाणी अभिवादन करूया. ते जरी देवळात गेलेले असले नसले तरी सुद्धा आपल्याला, म्हणजे मलाही प्रिय आहे, तुम्हाला पण प्रिय आहे, त्यामुळे त्यांना अभिवादन करूया. आणि बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी सांगायच्या राहिल्यात, परत कधीतरी आपण त्याच्याबद्दल थोडासा उल्लेख करू. आणि या ठिकाणी मी इथं थांबतो. विठ्ठल 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 पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सर्व संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.